आज खरा प्रश्न प्रत्येक समाजाने जो विचारला पाहिजे, प्रत्येक समाजाने विचारला पाहिजे तो हा की खरंच माणसाचा स्वभाव बदलू शकतो का? माणूस बदलू शकतो का? एखादा गुन्हेगार हा सुजाण नागरिक होऊ शकतो का? कायदे कानून पाळणारा, किंवा एखादा लबाड बोलणारा व्यक्ती हा सत्य बोलणारा होऊ शकतो का? एखादा अनैतिक मनुष्य शुद्ध होऊ शकतो का? आता ह्या प्रश्नाचे वेगवेगळे उत्तर आहेत. काहींना असं वाटतं की वर्तणूक किंवा बिहेवियरिझम, जर वर्तणूक वागणूक जर बदलली तर माणूस बदलू शकतो. तर दुसऱ्यांना असं वाटतं की वातावरण, ज्या वातावरणात आपण लहानचे मोठे झालेलो असतो, ज्या वातावरणात राहिलेला असतो, त्या वातावरणात आपली वाढ होते. म्हणून वातावरणाने माणूस बदलू शकतो. पण शास्त्र जर आपण पाहिलं तर आदाम आणि हवा एका उत्कृष्ट अशा उत्तम अशा वातावरणात होते, पण तरीही ते पापात पडले. आणि म्हणून वातावरण देखील याच्यावर उत्तर नाही की वातावरण कितीही चांगलं असलं, घरातलं कुटुंबातलं, तरी याचा अर्थ असा नाही की त्या घराण्यातले मुलं किंवा मुली हे चांगले निघतील. म्हणून वातावरण माणसाला बदलू शकत नाही. तिसरं जे उत्तर आहे ते म्हणजे शिक्षण किंवा ज्ञान. शिक्षण याच्यावरचं उत्तर आहे का? आज उच्च शिक्षित विद्वान असे लोक आहेत की जे त्यांच्या शिक्षणाचा किंवा ज्ञानाचा दुरुपयोग करीत आहेत. त्यांनाही चांगलं आणि वाईट याच्यातला फरक कळत असूनही ते वाईट ते करत असतात. वाईटाकडे माणसाचा कल जास्त असतो. त्या ज्ञानाचा, बुद्धीचा उपयोग विध्वंस किंवा नाश करण्यासाठी कसा करता येईल याचा माणूस उपयोग करतो, विचार करतो. आणि म्हणून शिक्षण देखील याच्यावर उत्तर नाही की माणूस खरोखर आतून बदलू शकतो. या सर्व गोष्टी वातावरण, घराणं किंवा शिक्षण हे माणसाला खऱ्या अर्थाने बदलू शकत नाही. माणसाचा स्वभाव बदलू शकत नाही. पण आजपासून आपण अशा एका माणसाच्या जीवनाचा अभ्यास करणार आहोत की ज्या माणसाला प्रभू येशू ख्रिस्ताने बदलला आणि ते कायमचा बदलला. कशा प्रकारचा तो मनुष्य होता, कशा प्रकारे त्याला बदललं आणि नंतर त्याच्या जीवनाचं काय झालं, त्याने काय केलं हे आपण शिकणार आहोत. आजपासून आपण प्रभू येशू ख्रिस्ताचा एक शिष्य जो नंतर एक प्रेषित झाला तो म्हणजे पेत्र, त्या पेत्राच्या जीवनाचा अभ्यास करणार आहोत आणि त्याच्याकडून आपल्याला काय महत्त्वाचे धडे आज शिकण्यासारखे आहेत. आज आपण काय शिकू शकतो त्याच्यावरून प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला कसं घडवलं, कसं बदललं आणि तो आज आपल्यालाही कसं घडवू शकतो, बदलू शकतो हे आपण पाहणार आहोत. आणि म्हणून आजच्या संदेशाचा शीर्षक आहे ख्रिस्ताने नाव बदललेला. ख्रिस्ताने नाव बदललेला. आणि ह्या संदेश मालिकेचं नाव आहे गुरुच्या हाताने घडविलेला. गुरुच्या हाताने घडविलेला. आणि ही संदेश मालिका पेत्राच्या जीवनावर आधारित आहे. आता पहिल्या वेळेस पेत्राचा उल्लेख आपल्याला योहानकृत शुभवर्तमान याच्या पहिल्या अध्यायात पाहायला मिळतो. योहानकृत शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि याचं 35वं वचन बघा. योहान 1 आणि 35. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्या शिष्यातील दोघांसह योहान पुन्हा उभा असता, म्हणजे बाप्तिस्मा करणारा योहान, येशूला चालताना न्याहाळून पाहून म्हणाला, हा पहा देवाचा कोकरा. बाप्तिस्मा करणारा योहान त्याच्या शिष्यांसोबत, इतरांसोबत उभा आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त जवळून चाललेला होता. आणि योहानाने परत प्रभू येशूविषयी साक्ष दिली की हा पहा देवाचा कोकरा. आणि पुढे काय लिहिलं आहे बघा.
वचन 37, ते दोघे शिष्य त्याचे हे म्हणणे ऐकून येशूच्या मागे गेले. त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताकडे बोट दाखवलं, प्रभू येशूविषयी साक्ष दिली आणि ती साक्ष ऐकून प्रभू येशूला पाहून हे त्याच्या मागे चालू लागले. तेव्हा येशूने वळून त्यांना आपल्या मागे येताना पाहून म्हटले, काय शोधता? ते म्हणाले, रब्बी म्हणजे गुरुजी, आपण कोठे राहता? त्याने त्यांना म्हटले, या म्हणजे पाहाल. मग त्यांनी येऊन तो कोठे राहतो ते पाहिले. त्या दिवशी ते त्याच्या इथे राहिले. तेव्हा सुमारे 10वा तास होता. जे दोघेजण योहानाचे म्हणणे ऐकून त्याच्या मागे गेले, त्यात शिमोन पेत्राचा भाऊ आंद्रिया हा एक होता. त्याला त्याचा स्वतःचा भाऊ शिमोन पहिल्याने भेटला. तेव्हा तो त्याला म्हणाला, मसीहा म्हणजे ख्रिस्त आम्हाला सापडलेला आहे. बघा, योहानासोबत जे शिष्य होते, आंद्रिया आणि आणखी एक जण, ते प्रभू येशूच्या मागे चालले. एक दिवसभर त्याच्यासोबत राहिले. तो कुठं राहतो ते पाहिलं आणि खात्री झाल्यानंतर की खरंच तो त्यांचा मसीहा आहे, देवाचा पुत्र आहे. आंद्रियाने काय केलं बघा, वचन 41, त्याला त्याचा स्वतःचा भाऊ शिमोन पहिल्याने भेटला. तेव्हा तो त्याला म्हणाला, मसीहा म्हणजे ख्रिस्त आम्हाला सापडला आहे. त्याने त्याला येशूकडे आणले. येशूने त्याच्याकडे पाहून म्हटले, तू योहानाचा पुत्र शिमोन आहेस. तुला कैफा म्हणजे पेत्र म्हणतील. आता ह्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताची आणि पेत्राची झालेली पहिली भेट, त्याच्या भावाने आंद्रियाने त्याला कसं प्रभू येशूकडे आणलं आणि प्रभू येशू ख्रिस्ताने पेत्राचं जीवन कसं बदललं, हे आपल्याला पाहायला मिळतं. बाप्तिस्मा करणारा योहान हा प्रभू येशूविषयी साक्ष देत होता. त्याचा रोल, त्याची भूमिका प्रभू येशूकडे बोट दाखवणे, लोकांना त्याच्याकडे आणणे आणि पश्चाताप करण्यासाठी बाप्तिस्मा देण्याचा हा होता. पण आंद्रिया जो पेत्राचा भाऊ होता, हा लोकांना प्रभू येशूकडे आणू लागला. आता आंद्रियाचा भाऊ पेत्र हा स्वभावाने, आपण जर शास्त्रात पुढे वाचलं तर तो एक प्रकारचा असा रफ टफ आणि कणखर असा आडमुठ सारखा अशा प्रकारचा व्यक्ती होता की जो कोणत्याही वेळेस काही बोलत असे. प्रभू येशू ख्रिस्ताला पण तो काही प्रश्न विचारत होता. काही विचारलं, सांगायचं झालं तर अगोदरच त्याची कृती होती. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला धरून द्यायला ते रोमन शिपाई आले, त्यावेळेस त्यांनी तलवार काढली आणि एका सोल्जरचा कान कापून टाकला. उतावळ्या स्वभावाचा, भडभडा बोलणारा, एक रानगट धनकट असा रफ टफ माणूस होता पेत्र, जो शिमोन, जो नंतर पेत्र झाला. पण नव्या करारात आपण त्याचा भाऊ आंद्रिया याच्या संभाषणाविषयी जास्त वाचत नाही. आंद्रियाविषयीचा उल्लेख शास्त्रात एवढा आहे की त्यांनी अमुक यांना प्रभू येशूकडे आणले. त्यांनी आपला भाऊ पेत्र म्हणजे शिमोन याला प्रभू येशूकडे आणले. किती विशेष आहे नाही का? त्याचं काम फक्त लोकांना प्रभू येशूकडे आणण्याचं होतं. योहान शुभवर्तमानाच्या 6व्या अध्यायात आपण वाचतो की ज्यावेळेस प्रभू येशू आणि तो लोकसमुदाय गावाबाहेर त्या रानात होता आणि त्यांना खायला काही नव्हते, आंद्रियाने एका छोट्या मुलाला प्रभू येशूकडे आणलं आणि त्याच्याजवळचं जेवण ते प्रभू येशूकडे दिला. म्हणजे आंद्रियाचा रोल हा प्रभू येशू ख्रिस्ताकडे लोकांना आणण्याचा होता. आणि हे किती महत्त्वाचं आहे नाही का? तो जास्त फारसं बोलणारा नव्हता, जास्त कृती किंवा ॲक्शनचा मनुष्य नव्हता, धावपळ धडपड करणारा नव्हता. पण प्रभू येशू ख्रिस्ताकडे आणणं हे त्याचा एक विशेष गुणधर्म होता. ही त्याची आवड होती, त्याची कला होती की लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताकडे आणणं. पुढे जर आपण योहान 12 आपण जर वाचलं
योहानकृत शुभवर्तमान याचा 12वा अध्याय. या ठिकाणी आपण वाचतो की काही ग्रीक लोक म्हणजे हेलेनी लोक प्रभू येशू ख्रिस्ताचा शोध करीत त्याच्याकडे आले आणि त्यांनी प्रभू येशूला भेटण्याची, त्याच्याबरोबर अपॉइंटमेंट घेण्याची, बोलण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु गर्दी होती, लोकसमुदाय मोठा जमलेला होता. आणि याविषयी आपण योहान 12 वचन 20 आणि 21 मध्ये वाचतो. सणात उपासना कराव्यास आलेल्या लोकांपैकी काही हेलेनी होते, म्हणजे ग्रीक, म्हणजे विधर्मी, विदेशी. त्यांनी गालिलातील बेतसैदाकर फिलिप याच्याजवळ येऊन विनंती केली की महाराज, येशूला भेटावे असे आमच्या मनात आहे. किती धन्य गोष्ट, येशूला भेटण्याची इच्छा. आणि विशेष हे की हे विधर्मी लोक आहे, यांचे दैवत वेगळे आहे. परंतु प्रभू येशूविषयी ऐकल्यामुळे, कदाचित त्याचे चमत्कार पाहिल्यामुळे त्याला भेटण्याची उत्कंठा निर्माण झाली. आणि एक दिवशी ते प्रभू येशूच्या सभेला आले आणि त्यांनी म्हटलं फिलिपाला की येशूला भेटावे अशी आमची इच्छा आहे. आज ही इच्छा तुमची इच्छा आहे का की प्रभू येशू ख्रिस्ताला भेटावं, त्याची वैयक्तिक ओळख व्हावी? आणि मग काय झालं बघा, वचन 22. फिलिपाने येऊन आंद्रियाला सांगितले आणि आंद्रिया व फिलिप यांनी येऊन येशूला सांगितले. आंद्रियाचं काम तेच होतं की लोकांना प्रभू येशूकडे आणणं. आणि हे लोक असे बोलल्यानंतर, फिलिपला बोलल्यानंतर, फिलिपने येऊन आंद्रियाला सांगितलं आणि आंद्रियाने फिलिप हे मिळून प्रभू येशू ख्रिस्ताकडे गेले आणि त्यांनी सांगितले की काही लोक आपल्याला भेटायला आलेले आहेत. येशूने त्यांना म्हटले, वचन 23, मनुष्याच्या पुत्राचे गौरव होण्याची वेळ आली आहे. बघा, या ठिकाणी आपण वाचतो की पुन्हा एकदा आंद्रियाने या ग्रीक किंवा हेलेनी लोकांना प्रभू येशूकडे आणलेलं आहे. सर्वात मोठी गोष्ट, सर्वात मोठं काम जे आपण, सर्वात मोठं कार्य जे आपण मानवजातीसाठी, आपल्या घराण्यासाठी, कोणासाठी करू शकतो ते कोणतं आहे तुम्हाला माहिती आहे का? त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताकडे आणणं, त्यांना देवाची, प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख करून देणं. तो कोण आहे आणि कशासाठी जगात आला आणि त्याने काय केलं, ह्याच्याशिवाय मोठं काम जगात कोणतंही नाही. आणि या ठिकाणी आपण वाचतो की आंद्रियाने त्याचा भाऊ पेत्र म्हणजे शिमोन याला प्रभू येशू ख्रिस्ताकडे आणलेला आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताकडे आपल्या भावाला आणल्यानंतर प्रभू येशूने पहिल्या भेटीत त्यांचं संभाषण काय झालं बघा, वचन 42. त्याने त्याला येशूकडे आणले. येशूने त्याच्याकडे पाहून म्हटले. ज्यावेळेस आंद्रियाने आपल्या भावाला आणला, प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्याकडे पाहिलं, त्याच्याकडे लक्ष दिलं. आणि मग पाहिल्यानंतर प्रभू येशूने काय म्हटलं बघा, तू योहानाचा पुत्र शिमोन आहेस. तो कोणाचा मुलगा आहे, त्याच्या वडिलांचं नाव काय, हे प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला सांगितलं. आणि मग त्याने म्हटलं की तू योहानाचा पुत्र शिमोन आहेस. तुला कैफा म्हणजे पेत्र असे म्हणतील. आता शिमोन या शब्दाचा अर्थ ऐकणारा किंवा ऐकणे. आणि त्याच्या आईवडिलांनी त्याचं नाव शिमोन असं ठेवलेलं होतं. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला नाव घेऊन बोलवलं, त्याचं नाव घेऊन त्याला बोलवलं. त्याला किती आश्चर्य वाटलं असेल नाही का? आणि त्याच्या वडिलांचं नाव देखील त्याला सांगितलं. आणि हे सर्व ऐकून ही पहिली भेट आहे शिमोनाची, म्हणजे पेत्राची आणि प्रभू येशूची. आणि पहिल्याच भेटीत तो प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याविषयी शिमोनाबद्दल त्याला सांगत आहे, जसं काही तो त्याला ओळखतो. कारण खरंच तो त्याला ओळखतो. तो तुम्हाला आणि मलाही ओळखतो. त्याला तुमचं आणि माझं नाव, आडनाव, आपल्याबद्दल सर्व काही माहीत आहे. आपलं घराणं, आपलं वंशावळी सर्व काही त्याला माहीत आहे. कारण तो तुमचा आणि आमचा, तो सृष्टीचा निर्माण करता देव आहे.
त्याला आपली वंशावळी माहीत आहे. 42व्या वचनात तो म्हणतो की तू योहानाचा पुत्र शिमोन आहेस. प्रभू येशू ख्रिस्ताला देखील आपली वंशावळी, आपलं घराणं, आपल्याबद्दल सर्व काही माहीत आहे. दुसरी गोष्ट तो म्हणतो की तुला येथून पुढे शिमोन असं म्हणणार नाही, तर तुला कैफा म्हणजे पेत्र असे म्हणतील. आता कैफा किंवा पेत्र ह्या शब्दाचा अर्थ दगड किंवा खडक. म्हणजे या ठिकाणी पहिल्या भेटीमध्ये काय झालेलं आहे बघा. प्रभू येशूची आणि शिमोनाची भेट झाली. त्याने त्याला त्याची ओळख सांगितली, त्याच्याबद्दल सांगितलं आणि नंतर त्याचं नाव बदललेलं आहे. खडक, पेत्र म्हणजे एक खडक. आता प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचं वचन सांगतं की ख्रिस्त हा खडक, परमेश्वर हा खडक आहे. आणि ज्यावेळेस एक दिवशी पेत्राने कबूल केला की आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात, त्याने म्हटलं की ह्या खडकावर मी आपल्या मंडळीची रचना करीन. या ठिकाणी प्रभू येशूने शिमोनाचं नाव बदललेलं आहे. जुन्या काळात आपण पाहतो की ज्या वेळेस देवाने काही लोकांची भेट घेतली, त्यांना निवडलं, त्यांना दर्शन दिलं, त्यावेळेस त्याने त्यांचं नाव बदललं. नंतर त्यांना बदललेलं आहे. उदाहरणार्थ अब्रामाचं नाव अगोदर अब्राम होता, म्हणजे एक गौरवी पिता. पण देवाने ते नाव बदलून अब्राहाम असं केलं, म्हणजे अनेक राष्ट्रांचा किंवा पुष्कळ राष्ट्रांचा पिता. देवाने याकोबाचं नाव बदललं. याकोब या नावाचा अर्थ फसवणारा किंवा ठकवणारा. आणि देवाने त्याचं नाव, ज्यावेळेस त्याची देवाची गाठ झाली, त्याचं नाव बदलून इस्रायल असं ठेवलं. इस्रायल म्हणजे देवाचा राजपुत्र, देवाशी लढून विजयी होणारा. आणि या ठिकाणी आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने शिमोनाचं नाव बदलून पेत्र असं केलेलं आहे. पेत्र या शब्दाचा अर्थ खडक. आणि खडक म्हणजे आपल्याला माहिती आहे की सामर्थ्य किंवा शक्ती. पेत्र खरोखर सामर्थ्यशाली, शक्तिशाली असा झाला. आपण पाहतो की ज्या दिवशी पेंटिकॉसच्या दिवशी पवित्र आत्मा मिळाल्यानंतर पहिला संदेश, पहिली सुवार्ता, इतिहासातला पहिला उपदेश या पेत्राने केलेला आहे. त्याने एक उपदेश केला आणि 3000 लोकांनी त्या दिवशी बाप्तिस्मा घेतला. किती विशेष आहे का. आज 3000 लोक 3000 उपदेश करून देखील एकसुद्धा पश्चाताप करत नाही किंवा कोणी बाप्तिस्माला तयार होत नाही. काय फरक आहे याचा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तर प्रभू येशूने त्याचं नाव खडक असं ठेवलं. तो खडक झाला, मंडळीचा पाया झाला. पहिला उपदेश केला आणि मंडळीची स्थापना झाली. 3000 लोकांची त्याच्यामध्ये भर पडली. तो खरोखर मंडळीचा पाया किंवा खडक असा झाला. एवढंच नाही तर नव्या काळातले 2 पत्र त्यांनी लिहिलेले. पहिल्याने दुसरे पेत्राचे पत्र. तो देवाच्या लोकांसाठी खडक किंवा शक्ती, सामर्थ्य असा झाला. उत्तेजन देणारा, देवाचं प्रकटीकरण देणारा असा झाला. प्रभू येशूने त्याला बदललं. तो मासे धरणारा होता, त्याचं नाव बदललं, त्याचं जीवन बदललं आणि त्याला निवडलं. त्याला कामगिरीवर पाठवलं जगात सुवार्ता गाजवण्यासाठी. त्याला देवाच्या राज्याची सर्वात मोठी कामगिरी त्याच्यावर सोपवली. आणि हे पेत्राचं कार्य आपण वाचतो की कशा प्रकारचा माणूस तो होता. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने अशा माणसाला निवडलेलं आहे. जरा विचार करा, प्रभू येशूचे शिष्य ह्याच्यामध्ये व्हरायटी आहे. सर्व प्रकारचे लोक देव निवडतो, त्यांना घडवतो, त्यांना बदलतो. खडक हे परमनंट किंवा कायमचे असतात. समुद्राच्या लाटा आल्या, वादळ आलं तरी खडक स्थिर असतात. पेत्राच्या जीवनात अनेक वादळं आले तरी तो शेवटपर्यंत विश्वासू राहिला, स्थिर राहिला. परंतु वाळू ही वाहून जात असते.
ख्रिस्ताने त्याला त्याच्या राज्यात काम दिलं. प्रभू येशूने त्या दिवशी त्याला निवडलं नसतं तर तो मासे धरणाराच असता, आयुष्यभर मासे धरत राहिला असता आणि आपल्याला कळलं नसतं की कोण पेत्र होता. पण प्रभू येशू ख्रिस्तामुळे त्याला एक नवीन ओळख, नवीन कार्य, त्याचं जीवन बदललं, त्याला नवीन कार्य मिळालं, त्याच्या जीवनाची दिशा बदलली, त्याचं भवितव्य, त्याचं भविष्य बदललं. पण पेत्राचा उल्लेख शास्त्रात शेवटी केव्हा आहे तुम्हाला माहीत आहे का? कदाचित तुम्ही म्हणाल पहिले आणि दुसरे पेत्र. पण पेत्राचा शेवटचा उल्लेख शास्त्रामध्ये प्रकटीकरणाच्या पुस्तकात आपल्याला आढळतो. प्रकटीकरणाच्या 21व्या अध्यायामध्ये पवित्र नगरी, पवित्र यरूशलेम स्वर्गातून उतरली हिचं वर्णन आहे. आणि त्या पवित्र नगरीचं वर्णन करताना 14व्या वचनात काय लिहिलेलं आहे बघा. वचन 14, नगराच्या तटाला 12 पायांचे धोंडे होते आणि त्यांच्यावर कोकऱ्याच्या 12 प्रेषितांची नावे होती. कोकरा म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. 12 पायांचे धोंडे आणि त्या 12 पायांवर 12 प्रेषित, जे प्रभू येशूचे 12 शिष्य, त्यांची नावं होती. आणि त्या 12मध्ये शिमोन पेत्र होता. किती विशेष आहे बघा. पेत्राचा शेवटचा उल्लेख आपल्याला प्रकटीकरणाच्या पुस्तकात पाहायला मिळतो. आणि एक दिवशी आपण ज्यावेळेस त्या ठिकाणी जाऊ त्यावेळेस आपल्याला देखील पेत्राचं नाव त्या धोंड्यावर, त्या पायावर लिहिलेलं आढळेल. 12 प्रेषितांचे नाव त्या ठिकाणी असतील. आता प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला तू पेत्र आहेस असं का म्हटलं? तुला पेत्र, कैफा असे म्हणतील. प्रभू येशूने त्याचं नाव का बदललं? कारण त्याने पाहिलं की त्याची क्षमता काय होती, तो प्रभू येशूसाठी कशा प्रकारे उपयोगी ठरणार होता. त्याने त्याला एक भवितव्य दिलं, जीवनाची आशा दिली. अर्थातच त्याच्या जीवनात निराशा आली, त्याने चुका केल्या, 3 वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारलं. परंतु तरीही प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला बदलला. एक पराभूत, असाधारण, किरकोळ असं जीवन होतं, पण प्रभू येशूने ते जीवन बदलून टाकलं कायमचं. आणि त्याला त्याच्या राज्यासाठी निवड केली. प्रभू येशूने त्याला एक आशा दिली. त्याला सांगितलं की तू तरी असा आहेस तरी मी तुझा उपयोग करेन, मी तुझ्याद्वारे माझा गौरव करू शकेन, मी तुझं जीवन बदलेन. बरेच वेळेस आपण बाहेरून लोकांचा न्यायनिवाडा करतो. लोकांचा स्वभाव, वागणूक पाहून आपल्याला असं वाटतं की देव यांना खरंच बदलेल का? खरंच असे लोक बदलू शकतील का? परंतु शास्त्र सांगतं की मनुष्य बाह्यरूप पाहतो पण परमेश्वर अंतःकरण पारखतो. खरा बदल, खरं परिवर्तन हे देवच करू शकतो, प्रभू येशूच करू शकतो. आणि त्याला माहिती आहे की आपण कोण आहोत, त्याला माहिती आहे की तुम्ही कोण आहात, मी कोण आहोत. पण एवढंच नव्हे तर आपण काय होऊ शकतो, कोण होऊ शकतो हे देखील त्याला माहीत असतं. तर पहिली गोष्ट, 3 सत्य जे आपल्याला याच्यावरून शिकायला मिळतात, 3 महत्त्वाचे सत्य ते हे. पहिलं सत्य हे की आपण कोण आहोत हे ख्रिस्ताला माहीत आहे. शिमोन पेत्र कोण होता हे त्याला माहीत होतं, कोणत्या घराण्यातला होता, काय होता. म्हणून पहिलं सत्य हे की ख्रिस्ताला माहीत आहे की तुम्ही आणि मी कोण आहोत. दुसरी गोष्ट, तुम्ही आणि मी काय होऊ शकतो हे देखील त्याला माहीत आहे. इतरांना किंवा आपल्याला वाटत नाही की आपण काय होऊ शकतो, परंतु आपण काय होऊ शकतो, आपली क्षमता, आपली कॅपॅसिटी, पोटेन्शियल काय हे फक्त आपला निर्माण करता ज्याने आपल्याला निर्माण केलं त्यालाच माहीत असतं. त्यालाच खऱ्या अर्थाने माहीत असतं की आपण काय होऊ शकतो.
आणि तिसरी गोष्ट की तुम्हाला बदलण्याचं सामर्थ्य, तुम्हाला आणि मला बदलण्याचं सामर्थ्य हे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे. प्रभू येशूने पेत्राला बदललं, त्याचं जीवन कायमचं बदललं. का? योहान शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि 29व्या वचनात लिहिलेला आहे की हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. प्रभू येशू ख्रिस्त जीवन बदलणारा देव आहे. का? कारण तो देवाचा कोकरा आहे. त्याने त्याचं अर्पण, त्याचं रक्त सांडलं. आपण स्वतःला का बदलू शकत नाही? शिक्षणाने, ज्ञानाने, विद्येने, संस्कृतीने, वातावरणाने माणसाचं जीवन का बदलत नाही? कारण आपला प्रॉब्लेम मुळात आतून आहे. आपली मोठी समस्या आहे पाप. आपला स्वभाव, आपल्यामध्ये पापी स्वभावाने, विचाराने माणूस पापी आहे. शास्त्र सांगतं की आपण सर्वांनी पाप केलेलं आहे, देवाच्या गौरवाला अंतरलेले आहे. आपला संपर्क, आपलं कनेक्शन देवापासून तुटलेलं आहे. आणि ते जोडण्यासाठी, देवाशी आपला समेट करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त जगात आला. पाप ही सर्वात मोठी समस्या आहे. आणि ज्यावेळेस पापाची क्षमा आपल्याला प्राप्त होते प्रभू येशूच्या रक्ताच्या द्वारे, त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपलं जीवन बदललं जातं. तो देवाचा कोकरा आहे, जगाचं पाप हरण करणारा. फक्त पेत्राचं, फक्त ठराविक लोकांचं, इस्रायलाचंच नव्हे, तर जगातील सर्व लोकांचा, तुमचं आणि माझं पाप त्याने वधस्तंभावर वाहिलेला आहे. तो जगाचा, तुमचा आणि माझाही तारणारा आहे. जुन्या करारामध्ये अनेक कोकरं, इस्रायल लोक अनेक कोकरांचं अर्पण करत असत, त्यांचं रक्त सांडत असत. पण हे कोकरं, हे अर्पणं फक्त इस्रायल लोकांपुरते होते. पण प्रभू येशू ख्रिस्त हा जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा आहे. तो फक्त इस्रायल लोकांचं पाप हरण करणारा नाही, तर जगाचं पाप हरण करणारा आहे. तो माणसाने निवडलेला कोकरा नाही, तर तो देवाने पाठवलेला देवाचा कोकरा आहे. तर बघा, माणसाची सर्वात मोठी समस्या आहे माणसाचं पाप. सर्वात मोठी गरज आहे पापांची क्षमा. आणि देवाची सर्वात मोठी देणगी आहे प्रभू येशूच्या रक्ताच्या द्वारे पापाची क्षमा आणि आत्म्याचं तारण. आणि ज्यावेळेस आत्म्याचं तारण होतं, पापांची क्षमा होते, त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपलं जीवन बदलू लागतं. आणि म्हणून जीवन बदलण्याचं सामर्थ्य प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई आहे. दुसरं कोणीही आपलं जीवन बदलू शकत नाही. दुसरं कोणीही काही केल्याने आपण बदलू शकत नाही. ज्याने आपल्याला निर्माण केलं, जो आपला मॅन्युफॅक्चरर आहे, घडवणारा, तोच आपल्याला बदलू शकतो. त्यालाच आपल्याबद्दल सर्व काही माहीत आहे. एखादी वस्तू ज्या कंपनीने निर्माण केली, समजा एखादा TV जर बिघडला तर तीच कंपनी ते रिपेअर करू शकते. तसं आपल्याला ज्याने निर्माण केलं, घडवलं, तयार केलं, तोच आपल्याला रिपेअर करू शकतो आणि तोच आपल्याला बदलू शकतो. तर पहिली गोष्ट, पहिला धडा याच्यावरून हा की प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या पापांची क्षमा करू शकतो. त्याला क्षमा करण्याचा अधिकार आहे. पृथ्वीवर पापाची क्षमा करण्याचा, आत्म्याचं तारण करण्याचा अधिकार फक्त प्रभू येशू ख्रिस्ताला आहे. त्याने त्याच्या रक्ताने, त्याचं रक्त सांडून, स्वतःचं अर्पण करून तो अधिकार मिळवलेला आहे. आणि म्हणून त्याच्याचद्वारे मुक्ती किंवा त्याच्याचद्वारे तारण आहे. तारण दुसऱ्या कोणाकडून नाही. प्रेषितांची कृत्ये 4 आणि 12. आकाशाखाली दुसरं कोणतंही नाव दिलं गेलेलं नाही की ज्याच्यामध्ये तारण आहे, फक्त प्रभू येशू ख्रिस्त. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला पापाची क्षमा करण्याचा अधिकार आहे, सामर्थ्य आहे. योहान शुभवर्तमान पहिला अध्याय 2 आणि 12 वचनात लिहिलेलं आहे की जितक्याने त्याच्यावर विश्वास ठेवला, जितक्याने त्याचा स्वीकार केला, तितक्याच त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. ज्यावेळेस आपण प्रभू येशूवर विश्वास ठेवतो की तो आपल्यासाठी जगात आला, त्याने आपले पाप वाहिले,
आपले शाप, आपले रोग वाहिले आणि त्याच्या रक्ताने, त्याचं रक्त त्याने आपल्यासाठी सांडलं. तो आपलाही तारणार आहे असं म्हणून जेव्हा आपण त्याला आपल्या जीवनात स्वीकारतो त्यावेळेस काय होतं, माणसाचं जीवन कसं बदलतं हे योहान 1:12 लिहिलेलं आहे. योहान 1:12. जितक्याने त्याचा स्वीकार केला तितक्यास, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यास त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. तो आपलं नाव बदलतो आणि त्याचे पुत्र आणि कन्या करतो आणि त्याच्यानंतर देव आपला पिता होतो. तो दुसऱ्यांचा परमात्मा, ईश्वर, परमेश्वर कोणी असो, आपण त्याला पिता म्हणून हाक मारू शकतो. आपण त्याचे पुत्र आणि कन्या होतो, म्हणजे आपला जन्म त्याच्या कुटुंबात होतो, आपला नव्याने जन्म होतो आणि अशा रीतीने प्रभू येशू ख्रिस्त आपलं जीवन बदलतो. प्रभू येशूने शिमोनाचं नाव बदलून त्याचं नाव पेत्र असं ठेवलं. त्याचं जीवन बदललं, त्याच्या जीवनाची दिशा बदलली, त्याचं भवितव्य कायमचं बदललं. आज तोच प्रभू येशू ख्रिस्त तुमचंही जीवन बदलू शकतो. तो तुम्हालाही बदलू शकतो जर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवाल तर. तो तुमचा तारणारा आहे म्हणून त्याचा स्वीकार केला तर. आणि पुढे काय झालं, कशा रीतीने प्रभू येशूने त्याच्या जीवनात कार्य केला, त्याचा उपयोग केला, हे आपण पुढील संदेशात पाहू. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.